खोटं बोल पण रेटून बोल भाजपवाल्यांची जुनी सवय आहे. भाजप उमेदवाराचा पराभव दिसून येत असल्यामुळेच अमित शहांची सभा बोलावली. आमदार कैलास गोरंट्याल. जालन्यात उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. आमदार कैलास गोरंट्याल यांची गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचार सभेसाठी दिनांक 10 शुक्रवार रोजी शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वनियोजनासाठी आमदार कैलास गोरंट्याल यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीसाठी महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भाजपचे उमेदवार बॅकफुटवर जात आहे त्या ठिकाणी वरिष्ठांची सभा लावण्यात येत आहे. काल सभेमध्ये बोलताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की काँग्रेसची सरकार आली तर राम मंदिराला ताला मारण्यात येईल. या प्रश्नावर उत्तर देताना आमदार गोरंट्याल म्हणाले की त्यांना इतिहास कदाचित माहीत नाही. राम मंदिराचे कुलूप सर्वप्रथम काँग्रेसचे राजीव गांधी यांनीच उघडले होते. खोटे बोला पण रेटून बोल अशी भाजपवाल्यांची जुनी सवय असल्याचेही गोरंट्याल यांनी यावेळी बोलताना सांगितले. जालना लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवाराला पराभव समोर दिसून येत असल्यामुळेच अमित शहाची सभा लावण्यात आली असल्याचे गोरंट्याल म्हणाले. अमित शहांची सभा झाली. हो बघा, काल जी अमित शहाची सभा झाली, असं वाटतं की जिथं त्यांचे उमेदवार कमजोर आहे, त्यांना नवीन ॲनालिसिस ज्यांना भेटत आहे की जालन्यामध्ये ते मायनस होणार, त्यासाठी त्या उमेदवाराच्या विजयासाठी त्यांनी अमित शहाला बोलून घेतलं. आणि काल ते भाषणात म्हटले की जर काँग्रेस निवडून आली तर राम मंदिरला कुलूप लावणार. त्यांना हे माहीत नाही की राजीव गांधी पंतप्रधान असताना राम मंदिरचं कुलूप राजीव गांधीने उघडलं होतं. त्यांना हे इतिहास माहीत नाही. आणि खोटा सांगायचा आणि रेटून सांगायचा हे लोकांना माहीत आहे. आता 13 तारखेला 4 जूनला त्यांना माहीत पडणार काय आहे काय नाही.